नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हा व्हिडिओ पवित्र पोर्टल रिक्रुटमेंट 2025च्या संदर्भात आहे. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या महत्त्वाच्या सूचना ज्या इथे देण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा. व्हिडिओ मोठा होणार आहे निश्चितच, पण त्यातल्या जे काही बारकावे आहेत हे अर्ज भरत असताना त्या आपल्या चुका होऊ नये आणि यातल्या नियमांची जी आपली समज आहे ती या दृष्टीने वाढावी, त्या दृष्टीने मी हा व्हिडिओ बनवत आहे. यासाठी गाईडलाईन हे जे ॲप्लिकेंटसाठी जे आहे म्हणजे उमेदवारांसाठी जे ह्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, ह्या महत्त्वाच्या सूचना मी आपल्यासाठी याचं वाचन आणि याचं स्पष्टीकरण करणार आहे. माझ्या दृष्टीने आपण सुद्धा ह्या निश्चितपणे वाचा आणि या सूचना समजल्यानंतरच आपण पवित्र पोर्टलवर जाऊन तिथे आपण माहितीची नोंदणी करायची आहे. या नोंदणी करत असताना आपल्या चुका होऊ नये या दृष्टीने हे दोन्ही ज्या परिपत्रक आहे हे आपण पूर्ण काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. याचं थोडक्यात मी आता इथे व्हिडिओमध्ये हे दोन्ही परिपत्रक आपल्यासमोर मांडणार आहे आणि त्याचं माहिती आपल्याला सांगणार आहे. पण माझी विनंती आपल्याला आहे की आपण सुद्धा हे परिपत्रक डाउनलोड करा आणि स्वतःसुद्धा आपण ही वाचणं गरजेचं आहे. तर पहिलं जे आहे ही एक थोडक्यात सूचना आहे, महत्त्वाची सूचना. त्यामध्ये देत असताना ही जी पवित्र पोर्टलच्या साठीची जी टेट परीक्षा होती ही कधी झाली, त्याच्या तारखा आणि किती उमेदवार होते यांनी याच्या संदर्भातली माहिती. जवळपास 2,28,808 उमेदवारांनी याची नोंदणी केली होती. ह्या उमेदवारांनी आता स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी म्हणजे नोंदणी करण्यासाठी पवित्र पोर्टलवर याची सुविधा पोर्टलवर देण्यात आली. जी वेबसाईट आत्ता मी दाखवेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला देणार आहेत. याच्यासाठीच्या स्वतंत्र मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या आहेत, ह्या मी फाईल ओपन केलेली ती ह्यानंतर मी ती आपल्याला दाखवणारच आहे आणि त्याची माहितीसुद्धा आपल्याला देणार आहे. ही जी अभियोग्यता चाचणी होती, काही जणांनी एकापेक्षा जास्त वेळेस अर्ज भरले होते जेणेकरून जो स्कोअर जास्त होईल त्या रजिस्ट्रेशनने जाऊन नोंदणी करतील अशा पद्धतीची काही केल्याचं लक्षात आलं होतं. अशा उमेदवारांसाठी स्पष्ट सूचना इथे देण्यात आलेली आहे आणि त्यावेळेसही देण्यात आली होती की असे उमेदवार ज्यांनी एकापेक्षा जास्त वेळा चाचणीत प्रविष्ट झालेले आहेत यांनी कोणत्याही प्रक्रियेत सहभागी होऊ नये, नाहीतर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. जर असं कोणी चिटिंग केली असेल तर असं कोणीही या पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये समाविष्ट होऊ नये. यांनी पुढच्या वर्षी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा, एकदाच परीक्षा द्यावी आणि नंतर पवित्र पोर्टलमध्ये च्या माध्यमातून भरतीसाठी आवेदन करावेत. याशिवाय त्यांच्यासाठी स्पष्ट सूचना इथे देण्यात आलेली आहे. हे जे आपल्याला स्वप्रमाणपत्र पूर्ण करायचं आहे म्हणजे नोंदणी करायची पवित्र पोर्टलवर ती 15/12/2025 ते 29/12/2025 पर्यंत करायची. ही मुदत आत्ता देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की TET आणि CTET याच्यामध्ये लॉग इनवर काही फरक असेल, काही तफावत येत असेल तर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा अशी मेन्यू तिथे तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये दिसेल. ज्यावेळेस पवित्र पोर्टलमध्ये जाणार त्यावेळेस ही तफावत दूर करण्यासाठी आवश्यक ती माहिती नोंद करून अप्रूव्ह करा आणि ती आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्ह्याकडे रिक्वेस्ट पाठवावी. त्यानंतर आपल्याला बोलवण्यात येईल आणि तिथे आपले TET आणि CTET या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र दाखवून आपल्याला त्याचा ओळखीचा पुरावा दाखवून कागदपत्रे दाखवून संबंधित अधिकाऱ्याकडनं आपल्याला ती माहिती अप्रूव्ह करून घ्यावी लागणार आहे. ही माहिती आपल्याला ज्यावेळेस आपण रिक्वेस्ट इथे करू त्यावेळेस तिथे तुम्हाला पुढच्या गोष्टी लक्षात येतील. त्यानंतर पुढचा मुद्दा CGPA आणि OGPA किंवा जिथे ग्रेड दिलेले आहेत, ज्यांच्या गुणांचा उल्लेख नाही, पर्सेंटेजचा उल्लेख नाही, अशा उमेदवारांनी ते जे CGPA ते कन्वर्ट करून घ्यायचे आहे. तो जो नियम असेल त्या त्या विद्यापीठाचा, त्या त्या संस्थेचा की ह्या श्रेणीचे रूपांतर गुणांमध्ये कसं करायचं त्याचा फॉर्म्युला जो असेल तो कदाचित मार्कशीटच्या मागे असेल, वेबसाईटवर असेल. त्या आधारे आपण ते गुणांचं परिवर्तन करून तशा पद्धतीचं कागदपत्र अपलोड करणं गरजेचं आहे. याच्यासाठी जर हायर एज्युकेशन असेल तर UGCने एक जनरल नियम दिलेला आहे की CGPA कसा कन्वर्ट करायचा याच्या संदर्भातला वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो व्हिडिओ पण आपण जरूर बघा. अन्यथा आपण आपल्या महाविद्यालयात, आपल्या विद्यापीठात संपर्क साधून हे गुणांचं रूपांतर कसं करायचं याच्या संदर्भातली माहिती घ्यावी आणि त्या पद्धतीने तो पुरावा पण आपल्याला जोडणं गरजेचं की कोणत्या सूत्रानुसार आपण ह्या ग्रेडचं रूपांतर टक्केवारीमध्ये केलेलं आहे यासाठी आपल्याला तो पुरावा जोडावा लागणार आहे. जर अधिक सेफ पाहिजे असेल तर आपण संबंधित विभाग प्रमुखांकडून किंवा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून कुणाकडून तरी आपण त्या
रूपांतर करून घेऊन किंवा मॅन्युस्क्रिप्टसाठी अप्लाय करून त्या पद्धतीने गुणांमध्ये रूपांतर करून त्याच्यावर सर्टिफिकेशन घेतलं, त्याच्यावर सही शिक्का घेतला तर जास्त योग्य राहील अशी सूचना मला या ठिकाणी द्यावीशी वाटते. 8व्यामध्ये 10वी-12वी, काही जण 10वी-12वी न करता एकदम थेट पदवीसाठी प्रवेश करतात. अशा पद्धतीचेही काही असतात ज्यांना ओपन स्कूल ऑफ लर्निंगमधून त्यांनी केलेलं असतं किंवा ओपन मुक्त शिक्षणातून त्यांनी शिक्षण केलेलं असतं. अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जी काही पात्रता धारण केली असेल त्याचं समकक्ष असल्याचा पुरावा जोडणं गरजेचं असेल. त्या संबंधित विद्यापीठाचं संस्थेचं पत्र असतं, त्यामध्ये हे मान्य शासनाच्या कोणत्या आदेशानुसार ही पदवी किंवा हे प्रमाणपत्र समकक्ष हे या संदर्भात माहिती दिलेली असेल. तसं काय असेल तर ते आपण त्या समकक्षतेच्या पुराव्यासोबत त्याची गुणपत्रिका जोडणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण शैक्षणिक अंतर्गत अर्हतेमध्ये ज्यावेळेस तुम्ही माहिती भरणार त्यावेळेस माहिती भरताना पदवी परीक्षेचा फक्त मुख्य विषय जो स्पेशल विषय असतो फक्त तोच विषय तिथे नमूद करायचा आहे. त्यात जे जनरल विषय असतात गौण ते विषयांचा करता येणार नाही, कारण आपली जी नोकरी आहे ती आपल्या स्पेशलाइज विषयाच्या आधारावर नोंदणी केली जाणार आहे. त्याच्या आधारावर आपण पात्र ठरणार आहोत. म्हणून फक्त आपला जो मुख्य विषय आहे तो मुख्य विषयाच्या चीच नोंदणी त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे. बाकीच्यांच्या विषयाचा विचार केला जाणार नाही. असं केलं तर ती चुकीची माहिती किंवा दिशाभूल देणारी माहिती असं गृहीत धरलं जाईल. म्हणून आपला जो स्पेशल विषय असेल तोच या ठिकाणी गृहीत धरावा. माजी सैनिक हे प्रवर्ग जे असतं याचं रिझर्वेशन असतं तर त्या आरक्षणाचा लाभ फक्त स्वतः निवृत्त सैनिकांनाच होईल, त्यांच्या कुटुंबाला होणार नाही. त्यांच्या कुटुंबासाठी कदाचित वेगळं रिझर्वेशन असेल तर त्याप्रमाणे त्यांनी अर्ज करायचा. पण माजी सैनिक प्रवर्गामध्ये स्वतः सैनिक असतील, निवृत्त सैनिक असतील त्यांनाच त्याचा लाभ मिळणार आहे. BA BEd आणि BSc BEd हा जो इंटिग्रेटेड अभ्यासक्रम आहे अशा उमेदवारांना सुद्धा इथे संधी मिळणार आहे. त्यांनी सुद्धा त्याचं प्रमाणपत्र इथे अपलोड करायचं आहे. आणि आपल्याला काही शंका असेल ही स्वप्रमाणपत्र अडचण आल्यास तर edupavitra25 या @gmail.com याच्यावर आपला ईमेलवर आपले संपर्क साधायचा. हा साधत असताना आपण स्क्रीनशॉट जरूर पाठवा की आपल्याला कोणत्या अडचणी त्या ठिकाणी येत आहेत. ह्या शॉर्ट माहितीनंतर थोडक्यात माहितीनंतर पुढचा आता सविस्तर आपण माहिती बघूया की ही माहिती भरत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हिडिओ स्किप करू नका. कोणताही महत्त्वाचा मुद्दा स्किप होऊ शकतो. हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता या सर्वसाधारण सूचनांमध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इथे किती माहिती तर आपली स्पर्धा कोणाची तर आपली स्पर्धा उमेदवारांची 2,28,808 उमेदवारांची आपली स्पर्धा आहे. इतक्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. ही जी परीक्षा होती TIT परीक्षा ही 200 गुणांची होती आणि 2 तासांचा कालावधी होता. आपल्याला आपला स्कोअर माहीतच आहे. आता निवड प्रक्रियेच्या संदर्भातली इथे जी माहिती दिलेली आहे ही स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापन च्या शाळांमधील इतर जे आहेत हे सगळ्यांचा जी माहिती ती आपल्याला या पवित्र पोर्टलवर बघायला मिळणार आहे. ही जी माहिती असेल ही इयत्तांचा गट, विषय आणि आरक्षण याविषयी असेल. म्हणजे 5वी ते 8वी साठी कोणत्या विषयासाठी कोणत्या रिझर्वेशनसाठी जागा आहे का जनरल जागा आहे याची माहिती आपल्याला पवित्र पोर्टलमध्येच मिळणार आहे. जसं विद्यार्थी इथे रजिस्ट्रेशन करतात, उमेदवार रजिस्ट्रेशन करतात, त्याचप्रमाणे संस्थासुद्धा इथे रजिस्ट्रेशन केलेलं असतं. आणि संस्थासुद्धा आपल्या शाळांमध्ये किंवा ज्युनियर कॉलेजेसमध्ये कोणती माहिती याची माहिती अपडेट करतात आणि ती माहिती मग तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये दिसत असते आणि मग तिथून तुम्ही अप्लाय करत असतात. तर ही जी माहिती तुम्हाला तुमच्या इयत्तानुसार आणि तिथे विषयानुसार आणि रिझर्वेशननुसार ती जाहिरात आपल्याला दिसतील त्याप्रमाणे आपण तिथे अप्लाय करायचं असतं. 5व्या क्रमांकाच्या मुद्द्यात सांगितलेलं आहे की जर आपल्याला या पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर फक्त टेट देऊन चालणार नाही, तर आपल्याला हे स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन जे आहे म्हणजेच नोंदणी जी आहे ती आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही. तर असे किती पात्र उमेदवार ठरले आता इथे वर वेगळा आकडा होता. इथे आता 2,09,101 उमेदवार आहेत त्यांना या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. सहाव्या मुद्द्यामध्ये स्वप्रमाणपत्र सर्टिफिकेशन सेल्फ सर्टिफिकेशनसाठी पोर्टल नोंदणी करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय माहिती लागणार आहे तर स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर लागणार आहे. जसं आपण या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला दिसतं की इथे आल्यानंतर आपल्याला जी नोंदणी करायची रजिस्ट्रेशन हिअर केल्यानंतर आपल्याला 2 प्रकारची माहिती इथे विचारली जाते, टेट रोल नंबर आणि टेट रजिस्ट्रेशन नंबर. तर ही माहिती आपल्याला
आपल्याकडे असेल त्यावेळेस आपण नोंदणीची सुरुवात करू शकू. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक असेल ज्याच्यावर OTP येईल आणि आपलं प्रोफाईल तिथे जनरेट होईल. 7व्या मुद्द्यामध्ये दिलेला आहे पदवी भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या संस्थांकडून रिक्त. पुन्हा ही तीच माहिती आहे की ज्या व्यवस्थापन मॅनेजमेंट ज्या आहेत त्या मॅनेजमेंट आपल्या पद्धतीने त्या आपल्या शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये कोणत्या जागा याची माहिती संक्षिप्त माहिती पोर्टलवर करतात आणि पोर्टलवरती तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 8व्या संदर्भातला महत्त्वाचा मुद्दा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद असतील, नगरपालिका, महानगरपालिका असतील, यांच्या ज्या शाळांमधल्या जागा असतील त्या जागा ज्या आहेत त्या मुलाखतीशिवाय होणार आहेत. म्हणजे तुमचा TIITचा स्कोर जास्त असेल तर त्यांना प्राधान्यक्रम मिळणार आहे. निवड ही फक्त TIITच्या स्कोअरवर होणार आहे आणि यासाठी एकाच एक या प्रमाणात नियुक्तीसाठी आदेश दिला जातो. म्हणजे एक जागा असेल तर एकाच उमेदवाराला निवड, त्याला आणि त्याचीच निवड होऊन त्याचे कागदपत्र पडताळीनंतर त्याचं जॉईनिंग होत असतं. म्हणजे तिथे दुसरा ऑप्शन नसतो. हा मुलाखतीशिवाय असतो. थेट आपल्याला अपॉइंटमेंट ऑर्डर उमेदवारांना मिळू शकते. हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ZP आणि नगरपालिका, महानगरपालिका संदर्भात. आता इथे खाजगी ज्या संस्था आहेत, ज्या प्रायव्हेट संस्था आहेत, त्यांच्याकडून 2 ऑप्शन दिले जातात. हा स्वातंत्र्य त्या व्यवस्थापनाला असतो की जी मुलाखती घेणार आहेत त्या मुलाखती शिवाय आपण अपॉइंटमेंट द्यायची उमेदवारांना का मुलाखती घेऊन द्यायचं याचा निर्णय संस्था घेत असते संस्था पातळीवर. आणि तशी सूचना तुम्हाला पवित्र पोर्टलमध्ये बघायला मिळते की ह्या जाहिरातीमध्ये आपल्याला मुलाखत द्यावी लागणार आहे, ह्या जाहिरातीमध्ये आपण मुलाखतीशिवाय निवड होणार आहे हे आपल्याला तिथे दिसत असतं. ज्यावेळेस मुलाखती शिवाय असतं त्यावेळेस एकास एक असतं. म्हणजे जेवढ्या जागा आहेत तेवढ्या उमेदवारांना तिथे नियुक्तीसाठी बोलवले जाते. कागदपत्र तपासणी करून त्यांना नियुक्ती मिळत असते. ज्यावेळेस मुलाखत घ्यायची असतील तर एकाच 3 प्रमाणात म्हणजे एका जागेसाठी 3घांना बोलवलं जाते आणि 3घांपैकी ज्याची मुलाखत सर्वात उत्तम आहे त्याची निवड केली जाते. हा जो अधिकार आहे की काय ह्या जाहिराती ज्या आहेत आपली जी पदं भरायची ती मुलाखतीशिवाय भरायची का मुलाखतीसह भरायची, हा अधिकार जो आहे तो मॅनेजमेंटला असतो, व्यवस्थापनाला असतो. त्यानंतर 10व्या मुद्द्यामध्ये जी शैक्षणिक अर्हता कधीची पर्यंत ची मान्य धरली जाईल आणि व्यावसायिक अर्हता कधीपर्यंतची मान्य धरले जे त्या संदर्भातला हा महत्त्वाचा क्लॉज आहे. पवित्र TIIT साठीची जी मुदत होती अर्ज भरण्याची ती 14/5/2025 होती. त्या रोजी तुम्ही अर्ज भरताना उमेदवारांनी आपली स्वतःची पात्रता लिहिलेली आहे. तर त्या दिवशी त्याच्याकडे जी प्रमाणपत्र असतील 14/5/2025 पर्यंत तोपर्यंतचेच त्याचे सर्व कागदपत्र ग्राह्य धरले जाणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्याचं जर कागदपत्र ह्याच्या तारखेच्या नंतर असेल, समजा नॉन क्रिमिलेअर असेल किंवा रिझल्ट असेल किंवा एखादा वेगळा आरक्षणाचा अर्ज असेल तर त्याची मुदत ही 14/5 किंवा त्याच्या आधीचं पाहिजे, त्याच्यानंतर नाही. शैक्षणिक अर्हता म्हणजे जे ग्रॅज्युएशन असेल 10वी 12वी याच्या ज्या तारखा आहेत याचा रिझल्ट जो आहे आणि मार्कशीट जे आहे ते 14/5/2025 पर्यंत असलं पाहिजे. त्याच्यानंतर रिझल्ट लागला असेल तर याचा अर्थ तुम्ही पात्र नसताना सुद्धा अर्ज भरलेला आहे आणि नंतर कागदपत्र मिळवलेला असा होतो. म्हणून ती पात्रता आपली त्यावेळेची ग्राह्य धरली जाणार नाही. आपला रिझल्ट आपले कागदपत्र जे असतील ते 14/5/2025 पर्यंत काढलेले असले पाहिजेत. म्हणजे अर्ज भरताना तुमच्याकडे ते कागदपत्र होता असा त्याचा अर्थ आहे. याला फक्त अपवाद जो आहे तो व्यावसायिक अर्हता जी आहे म्हणजे DTED आणि BEd ह्या विद्यार्थ्यांसाठी शेवटच्या वर्षात जे प्रविष्ट असणारे विद्यार्थी होते त्यांना परमिशन दिलेली होती. म्हणजे अर्ज भरताना त्यांच्याकडे रिझल्ट नव्हता म्हणून मग ही तारीख त्यांच्यासाठी नाही आहे. त्यांच्यासाठी 25/9/2025 ही तारीख गृहीत धरण्यात आली. म्हणजे त्यांचा रिझल्ट जो आहे तो 14/5/2025 नंतर जरी आला असेल अर्थात 25/9/2025 पर्यंत आला असेल तर त्यांची जी पात्रता आहे ती ग्राह्य धरली जाईल. फक्त ह्या एकाच कागदपत्रासाठी म्हणजे DTED किंवा BEdची जी पदवी असेल या एकाच डॉक्युमेंटसाठी ही तारीख फक्त अप्लाइड आहे. 11मध्ये म्हणजे सारांश दिला आहे की 14/5/2025 पर्यंत शैक्षणिक अर्हता म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ही या तारखेपर्यंतची गृहीत धरली जाईल आणि व्यावसायिक अर्हता जी आहे ती म्हणजे DTED BEd जी आहे ती या 25/9/2025 पर्यंत ग्राह्य धरली जाईल. हे ग्राह्य धरून हे जी काही आपले आरक्षण इयत्ता गट विषय ह्याप्रमाणे एकत्रित विचार करून उमेदवारास त्याच्या लॉग इनवर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदांची व्यवस्था निहाय यादी उपलब्ध होईल. तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये दिसेल तुम्ही जो मुख्य विषय टाकणार आहात आणि तुमची जी काही पात्रता त्यानुसार तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जागा दिसेल जिथे तुम्ही अप्लाय करून तिथे प्राधान्यक्रम द्यायचं असतं.
त्यासाठी वेगळी सूचना तुम्हाला येईल, ती लगेच येणार नाही. आधी आपलं रजिस्ट्रेशन आहे, त्यानंतर संस्थांना रजिस्ट्रेशन करून संस्थांना मुदत दिली जाते, त्यानंतर संस्था तिथे जाहिराती अपलोड करत असतात. ही सगळी यादी जी आहे, गुणवत्ता यादी, ही सगळी आपल्याला पवित्र पोर्टलवर बघायला मिळणार आहे. पवित्र पोर्टलची वेबसाईट आपण रेग्युलर चेक करणं गरजेचं आहे. ब मध्ये आता प्रमाणपत्राबाबत, स्वप्रमाणपत्राबाबत सूचना आहे, म्हणजे आपल्या नोंदणीबाबत सूचना आहे. पवित्र पोर्टलवर गेल्यानंतर काय नोंदणी करताना काय काय काळजी घ्यायची, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणती खोटी माहिती देऊ नका, खरी माहिती लपवू नका, खाडाखोड करू नका. जे प्रामाणिकपणे जी पात्रता आपली आहे, जी माहिती आहे ती खरीखुरी लिहा, जेणेकरून आपल्याकडे कोणतीही कारवाई होणार नाही. यापूर्वीच्याही काही केसेस झालेल्या आहेत, खोट्या माहितीमध्ये किंवा अशा माहितीने कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. अक्षरशः नियुक्तीनंतर सुद्धा काही जणांच्या नियुक्त्या ह्या रद्द झालेल्या आहेत. ही माहिती लक्षात आल्यानंतर आपण कायद्याचे पूर्ण पालन करा. ही प्रक्रिया पूर्ण ट्रान्सपरंट आहे, त्याच्यासाठी आपणही तेवढ्याच प्रामाणिकपणे या प्रक्रियेला प्रतिसाद दिला पाहिजे. यामध्ये पहिला मुद्दा आहे, आपण ज्यावेळेस स्वप्रमाणपत्रामध्ये नोंदणी करतो आहोत, ती स्वतःची नोंदणी करणं गरजेचं आहे. त्याशिवाय पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये आपल्याला सहभागी होता येणार नाही. यासाठी आपल्याकडे TITचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर असला पाहिजे. त्याच्या आधारावर आपला एक पासवर्ड तयार करून लॉगिनमध्ये आपल्याला एक अकाउंट तयार होणार आहे, आपला लॉगिन ID तयार होणार आहे. आणि हा जो आपला लॉगिन ID आहे तो तुमचा टेटचा जो रोल नंबर असेल त्याच्या आधी 25 आणि अंडरस्कोर करून तुमचा तो रोल नंबर याप्रमाणे तुमचा लॉगिन ID तयार होईल. हे आपण स्वतः भरणं गरजेचं आहे. कधी पण दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका म्हणण्यापेक्षा आपण स्वतः असेल तर आपण जास्त काळजीपूर्वक कोणतीही माहिती भरू शकू, म्हणून कुणाला तरी सांगितलंय, कोणतरी भरून दिलंय आणि काय भरलंय आपल्याला माहिती नाही, अशा पद्धतीचे सुद्धा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. तर आपण स्वतः उपस्थित राहून ही माहिती सगळी भरायची ऑनलाईन, जेणेकरून प्रत्येक माहिती अचूक दृष्टीने भरली जाईल, बिनचूक भरली जाईल आणि आपल्याला नोकरीची संधी ही जास्तीत जास्त प्रामाणिकतेच्या आधारावर मिळेल. हा आपण जो अर्ज भरणार आहोत, म्हणजे जी ऑनलाईन नोंदणी करतो आहोत स्वप्रमाणपत्राची, ही जरी मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असली तरी सुद्धा सगळी माहिती जी इंग्रजी कॅपिटल लेटर्समध्ये भरायची, हे लक्षात ठेवा. इंग्रजी कॅपिटल लेटर्समध्ये ही माहिती भरायची आहे. आपण ही माहिती भरत असताना कोणतेही शॉर्ट फॉर्म, संक्षिप्त, आद्याक्षर, इनिशियल्स असं वापरू नका. संपूर्ण नाव आणि संपूर्ण पत्ता द्या. कुठेही शॉर्ट फॉर्म वापरू नका. बुद्रुक असेल तर BK लिहू नका, बुद्रुक लिहा. आपलं आडनाव, नाव पूर्ण लिहा. कुठलेही शॉर्ट फॉर्म इथे वापरू नका. ज्यावेळेस आपण टाईप करतो आहोत तर इथे जी स्पेस द्या नावामध्ये, आडनावामध्ये, दोन वेगळे शब्द आहेत, त्या दोन वेगळ्या शब्दांमध्ये एक स्पेस आपण सोडावी. पत्त्याची सुद्धा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा स्पेस ठेवावी. जे दोन वेगळे शब्द आहेत त्यामध्ये आपण ही एक स्पेस सोडावी, जेणेकरून पत्त्यामध्ये एक निसंदिग्धता येईल. चौथा मुद्दा हा शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हते संदर्भात आहे. यामध्ये आपल्याला परीक्षेचा दिनांक लिहायचा, तर गुणपत्रकावरील दिनांक हा आपण ती अर्हता धारण केल्याचा दिनांक मानण्यात येईल. गुणपत्रिकेवर ही दिनांक असते. गुणपत्रक वेगळं आणि प्रमाणपत्र वेगळं. प्रमाणपत्र बऱ्याचदा नंतर सुद्धा येतं, जसं 10वी 12वीचे प्रमाणपत्र हे नंतर येतात आणि गुणपत्रक आधी असतं. तर गुणपत्रकावरचा जो दिनांक आहे त्या दिवशी तो निकाल जाहीर झालेला असतो, म्हणून त्या दिवशीचे जे दिनांक आहे तो दिनांक आपण ती अर्हता धारण केली आहे असं मान्य करण्यात येईल. याचा अर्थ आपली जी डिग्री, सगळं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, ज्याच्यामध्ये जनरल एज्युकेशन आपण म्हणू, BA BSc BCom वालं जे आहे ते, त्याच्यावर आपल्याला 14/5/2025 पर्यंतची किंवा त्याच्या आधीची तारीख पाहिजे. आणि DTED BEd साठी मात्र 25/9च्या आधीचा आपला रिझल्ट पाहिजे. ती मार्कशीट आपली त्या तारखेची गृहीत धरली जाईल. आता काही उमेदवारांचा निकाल जो आहे, समजा DTED BEdचे विद्यार्थी असतील किंवा BA BEd किंवा जनरल BA BSc MA MCom वाले असतील विद्यार्थी असतील, तर त्यांचा रिझल्ट जर काही कारणाने राखून ठेवला असेल विद्यापीठाने, काहीतरी असेल, कोणत्याही कारणामध्ये असेल किंवा रिव्हॅल्युएशनमध्ये असेल किंवा कॉपी केस असेल, काही कारण असेल, तांत्रिक अडचण असेल, कोणत्याही कारणामुळे जर निकाल राखून ठेवला असेल आणि तुमच्या बॅचचा रिझल्ट जरी लवकर लागला पण तुमचा वैयक्तिक रिझल्ट जर नंतर लागलेला असेल या तारखेच्या नंतर, आणि ती जर तुमच्या मार्कशीटवर ती दिनांक असेल या तारखेच्या नंतरची, तर मात्र आपण ह्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणार नाही, असं इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. आपला जो पत्रव्यवहाराचा पत्ता आहे इंग्रजीमध्ये अचूकपणे नमूद करावा. आपले जी माहिती, त्या सगळ्या माहिती आपण न चुकता निसंदिग्धपणे, निर्वाळपणे दावा करणं आवश्यक आहे. जिथे दावा केला नसेल तर नंतर कागदपत्र आलं म्हणून माहिती किंवा त्या आरक्षणाचा विचार आपण ती मागणी करू शकणार नाही.
आपण एक उमेदवार एकापेक्षा जास्त दावा करू शकतो. उदाहरणार्थ एखादा उमेदवार हा आरक्षित प्रवर्गातील असेल, समजा उदाहरणार्थ ओबीसी असेल आणि तो भूकंपग्रस्त असेल आणि तो खेळाडू पण असेल, ते तिन्ही दावा तो करू शकतो. मात्र अट हीच आहे की त्या प्रत्येक दावा करण्यासाठीचं कागदपत्र त्यांनी अपलोड करणं गरजेचं आहे. नंतर दिव्यांग आणि अनाथ वर्गासाठी सुद्धा इथे आरक्षण आहे आणि ह्या ज्यांनी आधीची नोंद केली असेल ती नोंद आपल्याला त्याप्रमाणेच हे ग्राह्य धरण्यात येईल. त्यांनी जर प्रमाणपत्र असतील तर ते प्रमाणपत्र 14/5/2025 पर्यंतची पाहिजे किंवा त्याच्या आधीची पाहिजे. आणि सुरुवात TIITच्या वेळेस जो दावा केला होता त्या ॲप्लिकेशनमध्ये जी माहिती भरली असेल, ज्या दिव्यांगत्वाचा दावा केला होता तोच इथे ग्राह्य धरला जाईल, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ते इथे SC ST आणि खुल्या प्रवर्गातील महिला यांना वगळून सगळ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे. जनरल कॅटेगरीमध्ये अप्लाय करताना, ओपन कॅटेगरीमध्ये अप्लाय करताना कोणतंही नॉन क्रिमिलियर लागत नाही. जिथे रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा असतो त्या ठिकाणी SC ST आणि खुल्या प्रवर्गातील महिला वगळून या ठिकाणी नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. आता बाकीच्या ज्या महिला आहेत, ज्या रिझर्वेशन मधल्या आहेत आणि ज्या SC ST मधल्या नाही आहेत, त्यांना का लागणार आहे? कारण की त्यांची जी नियुक्ती होणार आहे ती जर त्या संबंधित प्रवर्गासाठी असेल, समजा NT साठी असेल, तर NT साठी ज्यावेळेस अप्लाय करणार आहेत किंवा त्यासाठी अर्ज करीत आहेत, तर त्यावेळेस NTचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि शिवाय नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी तो रिझर्वेशनचा फायदा घेणार आहेत. म्हणून त्या जातीतली किंवा त्या प्रवर्गातील पुरुष असो स्त्री असो सगळ्यांनाच ते नॉन क्रिमिलियर लागणार आहे. म्हणून इथे या पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे. हे जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे हे 2025-26 या वित्तीय वर्षासाठी ग्राह्य असलं पाहिजे. यासाठी ते लागू असलेलं पाहिजे, जुनं चालणार नाही. आणि अर्थात ह्याची सुद्धा मुदत, ह्या प्रमाणपत्राची सुद्धा हे आपल्याला 14/5/2025 च्या आधी काढलेलं असलं पाहिजे किंवा त्या तारखेपर्यंत आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी त्यांना उन्नत व प्रगत म्हणजे नॉन क्रिमिलियरची इथे आवश्यकता नाहीये. आता याच्यामध्ये दोन फॉर्मॅट असतात, EWS साठी एक, महाराष्ट्र राज्यासाठी आणि केंद्र राज्यासाठी, केंद्र सरकारसाठी. तर आपल्याकडे जे प्रमाणपत्र उमेदवारांकडे असणं गरजेचं आहे त्याचा जो फॉर्मॅट आहे, जो आशय आहे, तो महाराष्ट्र राज्यासाठी लागू असलेला जो फॉर्मॅट आहे तो असला पाहिजे. दुसरा फॉर्मॅट जर असेल जो केंद्रीय सेवांचा लाभ घेण्यासाठी असेल, केंद्र सरकारच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी असेल, तर ते प्रमाणपत्र या शिक्षक भरतीसाठी लागू होणार नाही. याची दखल आपण घ्या. आणि हे आत्ता काढून उपयोग नाही, कारण ही प्रत्येक डॉक्युमेंटची तारीख ही 14/5/2025 आहे. पण ही माहिती आपण लक्षात असू द्या. जर या संदर्भात आपल्या काही शंका असतील इथे, तर आपण जरूर तो जो ईमेल ID दिलेला त्यावर आपण जरूर संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करून घ्या. यानंतर उमेदवारांना निवडीसाठी पात्र तात्पुरते ठरवलं जाणार आहे. म्हणजे मुलाखतीसह असेल किंवा मुलाखतीशिवाय असेल, जोपर्यंत संबंधित डॉक्युमेंट मूळ कागदपत्रांची तपासणी केली जात नाही तोपर्यंत त्यांची नियुक्ती ही निश्चित होणार नाही. म्हणून केवळ माहिती आली आहे आणि अर्ज आलाय, आपल्याला कॉल आलाय म्हणजे आपलं सिलेक्शन झालं असं नाही. जोपर्यंत मूळ कागदपत्र तपासून त्याची पडताळणी TIIT आणि या प्रमाणपत्राच्या अर्जात भरलेल्या माहितीच्या आधारे पडताळून बघून ती सत्य असल्याचे लक्षात येत नाही तोपर्यंत नियुक्ती ही अंतिम होत नाही. या ठिकाणी जे आहे, नियमानुसार नियुक्तीसाठी पात्र असणारा उमेदवार अध्यापन करणे, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पात्र असल्याचे सक्षम अधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. ह्या संदर्भात सक्षम अधिकारी कोण, मी पण या ठिकाणी थोडा साशंक आहे. मला पण नाही लक्षात येत आहे की कोण अधिकारी असे पत्र देणार आहे. म्हणजे जसं की कोण डॉक्टर असणार आहे का, सायकॅट्रिस्ट असणार आहे का ज्यांची निवड करताना जी निवड समितीचे अध्यक्ष ते ठरवणार आहेत. या संदर्भात मलाही काही माहिती इथे आपल्याला सांगता येणार नाही. 15 म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणतेही एजंट किंवा कोणालाही मीडियम कोणत्याही संस्थेला मध्ये घेतलेलं नाही, कोणत्या व्यक्तीला मध्ये घेतलेलं नाही. कोणी जर म्हटलं मी नोकरी मिळवून देतो आणि मग किंवा मी एजंट आहे, अधिकृत माझ्याकडे एजन्सी आहे किंवा फ्रँचायझी दिलेली आहे, असं कोणतंही नाही आहे. पवित्र पोर्टलची जी माहिती किंवा जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे, थेट वेबसाईटच्या माध्यमातूनच होतं. या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती किंवा संस्था याच्यासाठी नियुक्त केलेलं नाही. तरी आपण कोणत्याही फसवणुकीमध्ये भुलून जाऊ नका.
उमेदवारांनी पवित्र प्रणाली आणि पदभरती निगडीत असलेल्या सगळे शासन निर्णयांचे काळजीपूर्वक वाचन करा. जरी आपण हा व्हिडिओ बघत असाल तरी सुद्धा याची प्रिंट किंवा हे आपण सुद्धा वाचणं गरजेचं आहे, कारण सांगताना माझ्याकडनं काही त्रुटी होऊ शकते किंवा एखादा मुद्दा एखादा स्किप होऊ शकतो, तर आपण सुद्धा हे प्रत्येक गोष्ट वाचण्याचं खूप गरजेचं आहे. या संदर्भातली जी पुढील कारवाई होणार आहे, ही कारवाई कशी होईल काय याच्या संदर्भातलं वेळोवेळी शासनातर्फे परिपत्रक जारी केले जात असतात, तर आपण ते स्वतः बघणं गरजेचं आहे. आपण एखाद्या यूट्यूब चॅनलवर किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवलंबून राहता कामा नये. आपण प्रत्यक्षात वारंवार ही वेबसाईटवर व्हिजिट देऊन काय कोणती माहिती आलेली ही माहिती आपण स्वतः बघणं खूप गरजेचं आहे. तर जे आरक्षण आहे, आरक्षणासंदर्भातील माहिती आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचं आरक्षण आहे, उभे आरक्षण आणि आडवे आरक्षण याचा अर्थ काय ते समजून घ्या. उभे आरक्षण म्हणजे जे जातीवर आधारित जे आरक्षण आहे, SC ST OBC हे जे आरक्षण आहे हे याला उभं आरक्षण म्हणतात. आणि आडवं आरक्षण म्हणजे ह्या उभ्या आरक्षणामध्येच ते अंतर्गत असतं, त्याला आपण आडवे आरक्षण म्हणतो. म्हणजे त्यामध्ये येतात महिलांचं असेल, माजी सैनिक असतील किंवा भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त, हे समांतर आरक्षण आहे. म्हणजे कसं की ही जी जागा आहे, समजा भूकंपग्रस्ताची जागा ही स्वतंत्र त्याच्यासाठी रिझर्वेशन नसणार आहे. हे भूकंपग्रस्ताची जागा कोणत्या तरी एका आरक्षणामध्ये असेल, एकतर ती ओपनमध्ये असेल किंवा ती SC मध्ये असेल, ST मध्ये असेल, OBC मध्ये असेल, कोणत्या तरी एका प्रवर्गामध्ये असेल. म्हणजे ह्या आरक्षणासाठी समांतर आरक्षण हे स्वतंत्र आरक्षण नसेल, ह्याच्या अंतर्गतच ते आरक्षण असणार आहे. या कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी फक्त महाराष्ट्राचं सर्वसाधारण रहिवाशांनाच म्हणजे डोमेसाईल असणाऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे. अन्यथा इतरांना त्याचा या आरक्षणाचा फायदा होणार नाहीये. ही एक महत्त्वाची सूचना आहे जी बऱ्याच जणांना शंका असते. ते बरेच जण विचारतात की इतर राज्यातील जे उमेदवार आहेत ते महाराष्ट्रामध्ये त्यांना नोकरी मिळणार आहे का, ते नियुक्ती अर्ज करू शकतायत का, त्यांनी TIT दिली असेल तर याचं उत्तर हो असं आहे. महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातील आणि देशातील उमेदवार तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 865 गावातील उमेदवार हे अराखीव सर्वसाधारण म्हणजे जनरल जागांसाठी पात्र असतील. म्हणजे महाराष्ट्राचे बाहेरचे उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात आणि त्यांची नियुक्ती होऊ शकते. फक्त त्यांनी ती TIT दिलेली असणं गरजेचं आहे. या अर्जामध्ये सर्वसाधारण रहिवासी असल्याचा म्हणजे डोमेसाईल असल्याचा आणि आरक्षित वर्गाचा लागू असल्यास दावा त्या TITच्या ज्यावेळेस अर्ज आपण केला होता त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण हा दावा केलेला असणं गरजेचं आहे की आपण डोमेसाईल आहात आणि आपण ह्या आरक्षणाचे लाभ घेऊ इच्छितो, हे त्यात दिलेलं असलं पाहिजे. त्यात आणि ह्या ठिकाणी आवश्यक ती पुरावे वैध कागदपत्रे अपलोड करावे लागणार. म्हणजे एक तर TIT मध्ये पण लिहिलेलं पाहिजे आणि आता सुद्धा तो आपल्याला त्याचे पुरावे हे अपलोड करावे लागणार आहेत. जर पुरावे अपलोड केले नाही तर अशा उमेदवारांना ओपन जनरल कॅटेगरीमध्ये गृहीत धरलं जाईल, त्यांना आरक्षणाचा लाभ या ठिकाणी मिळणार नाहीये. पाचवा मुद्दा सांगतो की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी म्हणजे EWS कॅटेगरीसाठी त्यांचा रिझर्वेशनचा फायदा इथे देण्यात येणार आहे. त्यांच्या जागा सुद्धा या ठिकाणी राखीव असणार आहे. सहावा जो मुद्दा आहे EWS संदर्भातच आहे, त्यांच्याकडे जे प्रमाणपत्र आहे ते राज्य शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशाकरिता असलेला जो फॉर्मॅट आहे ते प्रमाणपत्र पाहिजे. केंद्रीय सेवांसाठीचं प्रमाणपत्र राज्यसेवेच्या इथे ग्राह्य धरलं जाणार नाहीये. या संदर्भात तुम्हाला काही शंका असेल तर आपण जरूर ईमेल करून संबंधित. सातव्या मुद्द्यामध्ये पुन्हा एकदा ग्वाही देण्यात आलेली आहे की आरक्षणाचे जे नियम आहेत त्यानुसार सर्व प्रकारचे मागासवर्गीयांचं आरक्षण लागू राहील, महिलांचं आरक्षण लागू राहील, समांतर आरक्षण लागू राहील, या संदर्भातली ग्वाही या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सातव्यामध्ये जातीच्या दाव्याचा पुष्ट्यर्थ जे काही SC ST आहे त्या सगळ्यांसाठीच जात पडताळणी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असं म्हटलेलं आहे. म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र याचा असं काच व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. नवव्या मुद्द्यामध्ये हे जे प्रवर्ग दिले या प्रवर्गांसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि ते अपलोड करणं गरजेचं आहे आणि ते अर्थात जी तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या आधीचे ते प्रमाणपत्र पाहिजे. SC आणि ST सोडून बाकीचे जे अन्य मागासवर्गीय त्या व्यक्ती स्वतः आणि त्यांचे कुटुंब असं मिळून म्हणजे हे फॅमिलीचं हवं आहे, नॉन क्रिमिलियर असल्याचं प्रमाणपत्र इथे असणं गरजेचं आहे आणि शिवाय ते महाराष्ट्राचे डोमेसाईल असणं गरजेचं आहे.
महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असलेल्या पण स्थलांतरित जे मागासवर्गीय आहेत त्यांच्या बाबतीत शासनाकडून जे वेगवेगळे नियम त्या वेळेस जारी करण्यात आले होते त्या संदर्भातले सर्व नियम लागू होतील. आता समांतर आरक्षणामध्ये जे आरक्षण जे आहे ते कोणाकोणासाठी आहे, महिलांसाठी 30% आहेत, माजी सैनिकांसाठी 15% आहे, अंशकालीन जे पदवीधर आहे त्यांच्यासाठी 10 आहेत, प्रकल्पग्रस्तांसाठी 5 आहे, भूकंपग्रस्तांसाठी 2% जागा आहेत, खेळाडूंसाठी 5% जागा आहेत आणि अनाथ यांच्यासाठी 1% जागा आहे. याप्रमाणेचं आरक्षण राहील. हे आरक्षण वरील जे आरक्षण आहे सामाजिक आरक्षण त्याच्या अंतर्गत राहील आणि म्हणून ते समांतर आरक्षण असणार आहे. महिलांसाठीच्या आरक्षणासाठी काय काय तरतूद करावी लागणार आहे तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे ते सर्वांसाठी लागणार आहे. फक्त SC ST आणि जनरल कॅटेगरीतले ओपन कॅटेगरीतल्या ज्या महिला आहेत त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार नाही. बाकी इतर सर्व सामाजिक प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिनल लागणार आहे, कारण त्यांची नियुक्ती त्या विशिष्ट सामाजिक प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर होणार आहे. मग त्या जागेवर कदाचित पुरुष असेल काय स्त्री असेल कोणी असेल तरी त्यांना ते प्रमाणपत्र लागू होणारच आहे, म्हणूनच इथे महिलांसाठी पण ते लागणार आहे. दुसरे, मागासवर्गीय व्यक्तीशी आंतरजातीय विवाह केलेल्या महिला उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या मूळ प्रवर्गानुसारच सवलती देण्यात येतील, कारण मागासवर्गीय व्यक्तीशी लग्न केल्यानंतर जात बदलत नसते तर जी वडिलोपार्जित जात आहे तीच कायमस्वरूपी राहत असते, म्हणून त्याच जातीच्या आधारावरच ती जात ज्या प्रवर्गात असेल त्या प्रवर्गाच्या आधारे आरक्षण मिळणार आहे. पतीच्या जातीच्या आधारे कोणत्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही, ही याची क्लॅरिटी पुन्हा एकदा इथे दिलेलं आहे. महिलांसाठी आरक्षित पदावर जागा करणाऱ्या अर्थात महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. अर्थात सगळ्यात कोणत्याही प्रकारचं आरक्षण हे फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्यांसाठी आहे. बाकी जे इतर राज्यातले जे उमेदवार असणार आहेत त्यांना जनरल कॅटेगरीसाठी अप्लाय करता येणार आहे. पुन्हा हे तीच माहिती SC ST आणि EWS महिला आणि अमागास महिलांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही, कारण की त्या गटातील पुरुषांना सुद्धा ती अट नाहीये नॉन क्रिमिनलची, म्हणून महिलांना सुद्धा नाहीये. पुन्हा ही तीच माहिती परत आलेली आहे. माजी सैनिकांचं आरक्षण आहे, याच्यासाठीचं 15% आहे. त्या संबंधित आपल्याला संबंधित उमेदवारांना संबंधित प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. नंतर पदवीधर अंशकालिक कर्मचारी जे असतील त्यांना सुद्धा त्या प्रमाणपत्र अपलोड करावं लागणार आहेत. ही माहिती आपण जरूर वाचा की हे नोंद जी ही आपल्याला शासनाकडून मिळत असते. त्यानंतर प्रकल्पग्रस्ताचं आरक्षणासाठी संबंधित दाखला आपल्याकडनं गरजेचं आहे. भूकंपग्रस्त असेल तर त्या पद्धतीचा दाखला असणं गरजेचं आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल तर त्या पद्धतीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. अनाथ व्यक्ती असतील तर त्या संदर्भातलंही आरक्षणासंदर्भातलं प्रमाणपत्र हे गरजेचं आहे. अर्थात पुन्हा एकदा तो मुद्दा आहे की महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी म्हणजे डोमेसाईल असला पाहिजे. दिव्यांग व्यक्ती असेल तर त्या पद्धतीचं प्रमाणपत्र असणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या 4% जागा राखीव आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी कोणत्या प्रकारासाठी कोणती जागा राखीव आहे हे याची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहेत. फक्त ते जरी महाराष्ट्राचे रहिवासी नसले तरी ते अर्ज करू शकणार आहेत, पण तरी त्यांना जनरल कॅटेगरीसाठीच त्यांचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र उमेदवारांनी हे प्रमाणपत्र द्यायचं ज्याची 28 मार्च 2006 त्यानंतर जन्माला आलेल्या अपत्यामुळे शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र ठरवण्यात येईल असं म्हटलेलं आहे. आता या संदर्भात हे प्रत्येक उमेदवाराने द्यायचं आहे का कसं हे लॉग इनमध्ये गेल्यानंतर कळेल, कारण समजा जे उमेदवार अविवाहित आहे त्यांच्यासाठी हे लागू आहे की नाही, किंवा हे ज्यावेळेस आपण लॉग इन जाणार आणि तिथे आपल्याला ज्यावेळेस विवाहित असल्यावर क्लिक केल्यानंतर ते येईल कदाचित, कारण आता माझ्या समोर नाही आहे, मी उमेदवार नसल्यामुळे मला माहीत नाही इथे कसं येतं. पण हे जर प्रमाणपत्र ज्यांना द्यायचं असेल त्यासाठीचा एक फॉर्मॅट मी इथे शोधला होता इंटरनेटवर, आणि महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क यांच्या याच्यावर हे स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन सर्टिफिकेटचा फॉर्मॅट मला इथे दिसला. तर हा सुद्धा महाराष्ट्र नागरी सेवा मर्यादित याच्यासाठीच आहे. तर हा पण फॉर्मॅट तुम्ही वापरू शकता. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा आपण गुगल सर्च करा आणि इथून सुद्धा आपल्याला हा फॉर्मॅट मिळू शकेल. त्यानंतर संगणक हाताळणी वापराबाबतीचे ज्ञान, आपण जर कोणता संगणकाचा कोर्स केला असेल तर नक्की त्याची माहिती त्याचं प्रमाणपत्र आपण इथे जोडा, ते अपलोड करा, जेणेकरून तुम्हाला इथे एक तो ॲडव्हान्टेज मिळेल तुमच्या प्रोफाईलमध्ये. त्यानंतर प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी पात्रतेसंदर्भात सादर करायची कागदपत्र जी डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहेत ऑनलाईन
ती सगळी तुमच्याकडे मूळ कागदपत्र असणं गरजेचं आहे. या संदर्भातले हे सगळे कागदपत्र आपले तपासले जातील. आपले पसंतीक्रम, आपण पात्र आहात नाही आहात, ही सगळी माहिती त्या ठिकाणी तपासली जाईल आणि ते कागदपत्र खरी कागदपत्र आणि ऑनलाईन माहिती यातली माहितीची सार्थकता तपासली जाईल. ती जुळून आल्यास आणि आपण पात्र असल्यास आपली नियुक्तीची पुढील प्रक्रिया होईल. आता हे यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार याचा मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. फक्त एक इथे पटकन सांगतो. वयाचा पुरावा असणार आहे, कोणते डॉक्युमेंट लागणार आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता म्हणजे आपले ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असतील, शाळांचे शिक्षणाचे असतील, D.Ed B.Edचे असेल, याच्या संदर्भातले 2 आहेत. गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे दोन्ही मागितलेले आहेत. आता प्रमाणपत्र ज्यावेळेस असतं कॉलेजच्या बाबतीत थोडंसं एक साशंकता असते की गुणपत्रकासोबत एक छोटं अजून प्रमाणपत्र येतं आणि पदवी प्रमाणपत्र अजून एक वेगळं असतं. तर मला वाटतं तिन्ही आपल्याकडे असतील तर तिन्ही आपण जोडा, कारण या ठिकाणी प्रमाणपत्राच्या ठिकाणी पदवी प्रमाणपत्र का उत्तीर्णता प्रमाणपत्र हे इथे लिहिलेलं नाहीये, पण ते कॉलेजेसमध्ये विद्यापीठामार्फत दिलं जातं. तर आपल्याला 3 डॉक्युमेंट असतात. गुणपत्रक असतं, पासिंग सर्टिफिकेट असतं आणि डिग्री सर्टिफिकेट असतं. तर या ठिकाणी प्रमाणपत्र कोणतं आहे ह्याच्याविषयी मला सुद्धा इथे सांगता येणार नाही, पण आपल्याकडे तिन्ही असतील तर तिन्ही आपण अपलोड करून द्या. त्यानंतर इथे CGPAचं रूपांतर आपल्याला टक्केवारीमध्ये करण्याच्या संदर्भातलं ती सुद्धा आपल्याला प्रमाणपत्र किंवा ते गुण तिथे देणं गरजेचं आहे. TET CTET आणि TIIT याचं सुद्धा प्रमाणपत्र इथे लागणार आहे. त्याचे गुणपत्रक या ठिकाणी लागणार आहेत. यानंतर उमेदवार मागासवर्गीय असल्याचा पुरावा बाबतीतचे जे जातीचं प्रमाणपत्र आहे ते आपल्याला द्यावं लागणार आहे. नॉन क्रिमिलियर द्यावं लागणार आहे. नंतर दिव्यांग असल्याचं, माजी सैनिक असल्याचं, महिला आरक्षणासाठी, खेळाडूंसाठी, अनाथ असल्याचं, हे सगळे प्रमाणपत्र जे आहेत ते संबंधित शासनाच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्याची तारीख जी ती जशी मी वर दाखवली त्या तारखेच्या आधीचीच आपल्याला हे सर्व प्रमाणपत्र पाहिजे. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, ह्या सगळ्या आपल्याला त्या मूळ फॉर्मॅटमध्ये लागणार आहेत. गैरप्रकार कोणी करूच नका. हे जे गैरप्रकार आहेत पूर्ण सत्याची साथ ठेवा. जे खरं आहे तेच द्या. खोटी नाटी डॉक्युमेंट घेऊन किंवा काही वेगळ्या पद्धतीने कुणाला पैसे देऊन कोणत्याहीपणे मॅनेज करणं, फिल्डिंग लावणं, ह्या गोष्टी कोणत्याही करू नका. अतिशय पारदर्शक अशी व्यवस्था आहे. तर हे कोणतेही अशा पद्धतीचे खोटे दावे करू नका, खोटी माहिती भरू नका. प्रामाणिकतेच्या आधार नोकरी या शासनाने खूप चांगला उपक्रम राबवला आहे. खूप विद्यार्थी या ठिकाणी गुणवत्तेच्या आधारावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. या प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि त्या पद्धतीने आपण प्रामाणिकतेने या प्रक्रियेला सामोरे जा, जेणेकरून कोणत्याही प्रकारची ही गैरप्रकरणाची कारवाई आपल्यावर होऊ नये, ही काळजी घ्या. आणि शेवटी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपण प्रसिद्ध झाल्यानुसार अर्ज करणे, ऑनलाईन पद्धतीने प्राधान्यक्रम भरणं हे खूप गरजेचं आहे. अर्ज करण्याची ही प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर प्राधान्यक्रम म्हणजे प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहेत. त्यानंतर वेळोवेळी जी माहिती ती अद्ययावत करावी लागणे, त्या संदर्भातल्या सूचना येत राहतील, त्या आपण करत राहा आणि नियमितपणे बघत राहा. कोणतरी सांगेल, कोणतरी लक्षात आणून देईल म्हणून यासाठी वाट बघू नका. स्वतः या पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर जा, स्वतः माहिती घ्या. कोणत्याही यूट्यूबच्या व्हिडिओवर, कोणत्याही व्हॉट्सअपच्या मेसेजवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर खोट्या माहिती येत असतात. काही यूट्यूबर्सना स्वतः या माहितीचा अंदाज नसतो, त्याचा अन्वयार्थ वेगळ्या पद्धतीने लावतात आणि मग त्यामुळे आपली दिशाभूल होते. माझ्याकडनं सुद्धा कदाचित काही त्रुटी होत असतील, काही अन्वयार्थ लावण्यामध्ये काहीतरी चुका होत असतील, तर आपण स्वतःसुद्धा, हे महत्त्वाचं आहे की आपण स्वतः ही प्रत्येक माहिती वाचणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भातल्या आपल्या काही शंका असतील तर आपल्याला ईमेल दिलेलाच आहे शासनाने. त्या ईमेलवर आपण आपले जी माहिती, ती शंका ज्या आहेत त्या इथे विचारणं गरजेचं आहे. हा ईमेल दिल्याचा आहे, हा नोंद करूनच ठेवा. आणि या शासनाच्या प्रचलित पद्धतीनुसार वरील सूचना देण्यात आलेल्या आहेत. याच्यात काही बदल झाल्यास तर आपल्याला सूचना प्रणालीवर म्हणजे पवित्र पवित्र पोर्टलवर आपल्याला ही सगळी माहिती दिसणार आहे. तर रेग्युलरपणे, नियमितपणे या वेबसाईटवर येत राहा आणि इथे ज्या गाईडलाईन्स असतील, न्यूज बुलेटिन असतील, या ठिकाणी येऊन आपण बघत राहा आणि याचे फॉर्म अचूकपणे भरा. 29/12 पर्यंत याची मुदत आहे. व्हिडिओ खूप मोठा होता, काही गोष्टी लक्षात आल्या नसतील तर शंका आपण डिस्क्रिप्शनमध्ये विचारा किंवा मग आपण संबंधित ईमेल सुद्धा करू शकता, जो ईमेल आपल्याला देण्यात आलेला आहे. आणि व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण चॅनल सबस्क्राईब जरूर करा. यापुढील सगळ्या सूचना माझ्यापर्यंत मी अपडेट देण्याचा प्रयत्न करणारच आहेत. माझ्याकडून आपल्याला उत्तमोत्तम नोकरी मिळू यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.